नमस्कार, मी विश्वास रिसबूड. टॉप 20 न्यूज आपली बातमीच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. राष्ट्रवादीमध्ये अलीकडेच डेरेदाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्रीपद मी ब्राह्मणाला दान केल्याचं वक्तव्य करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून ब्राह्मण समाज आक्रमक झाला होता. खडसे यांनी त्वरित माफी मागावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आली होती. खडसे यांनी माफी न मागितल्यास त्यांचा एकही कार्यक्रम पुण्यात होऊ देणार नाही. त्यांच्या वक्तव्याचे परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर निवडणुकीत भोगावे लागतील असा इशाराही देण्यात आला होता. एकनाथ खडसे यांनी नेमकं कोणतं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं ते प्रथम पाहूया. अरे भल्या भल्यांना दान देतो तर ब्राह्मणाला दान देत काय? अरे भल्या भल्यांना दान देतो तर ब्राह्मणाला दान देत काय? अरे भल्या भल्यांना दान देतो तर ब्राह्मणाला दान देत काय? दरम्यान खडसे यांनी मी जे काही बोललो त्याच्या झालेल्या विपर्यासाबद्दल ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना ठेच पोचली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो अशा आशयाचं ट्विट करत या वादावर थोड्याच वेळापूर्वी पडदा टाकला. खडसे यांच्या ट्विटपूर्वी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न टॉप 20 न्यूजनं केला होता. वृत्तसंपादक संदीप चव्हाण यांनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सरचिटणीस विजय शेखदार यांची घेतलेली ही मुलाखत. नमस्कार, मी संदीप चव्हाण. टॉप 20 न्यूज आपली बातमीच्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीमध्ये अलीकडेच प्रवेश केला. पण याच वेळी त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं, ज्या विधानामुळं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानं त्यावर आक्षेप नोंदवला. मुळातच हे विधान नेमकं काय आहे आणि याबाबत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची भूमिका काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस विजय शेखदार आलेले आहेत. आपण त्यांच्याकडूनच नेमका हा विषय काय आहे हे जाणून घेणार आहोत. शेखदार साहेब नमस्कार, टॉप 20 मध्ये आपलं स्वागत. नाथाभाऊंनी आपली नाराजी व्यक्त करत म्हणजे गेली अनेक दिवस खतखत होती आणि ती शेवटी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करूनच थांबवली. म्हणजे 2019 साली त्यांना पक्षाने उमेदवारी देखील दिली नाही, ही देखील नाराजी होती. शिवाय त्याच्या आत देखील काही पक्षांतर्गत मंडळी सुरू होत्या. आणि हे सगळं असताना जेव्हा त्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला, तो प्रवेश करताना स्पष्ट सांगितले की माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे आत्ताचे विरोधी पक्षनेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या व्यक्तीमुळेच मला आज पक्ष सोडावा लागलेला आहे. आणि ते त्यांच्याबद्दलची टीका करताना त्यांनी एक विधान केलं होतं, ते म्हणजे की हे जे मुख्यमंत्री पद आहे मी एका ब्राह्मणाला दान केलेलं आहे. याच भूमिकेवर तुम्ही सर्वांनी आक्षेप नोंदवलेला आहे. त्यामुळे नेमकी या विधानाबाबतची भूमिका काय, याबद्दल तुम्ही काय सांगा? माझं तसं स्पष्ट म्हणणं आहे की जेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं, या वक्तव्यावरनं एकच दिसतं की हा माणूस सध्या फार फ्रस्ट्रेटेड आहे. कारण माणूस या खालच्या लेवलवर जेव्हा येतो, जेव्हा तो जातीवाचक काही वाक्य उच्चारतो, तेव्हा तो खूप फ्रस्ट्रेट असतो, ज्याच्या पुढे काही पर्याय नसतात. आणि त्या खालची पातळी ही कोणी ओलांडू नये एवढंच आम्ही म्हणतो. याचा आम्ही अर्थात आम्हाला फार खेद आहे की नाथाभाऊंसारखे ज्येष्ठ नेते यांनी असं वाक्य उच्चारावं, असं वाक्य म्हणावं. तो त्यांचा अंतर्गत गोष्ट आहे. त्यांनी कुठल्या पक्षात राहावं, कुठल्या पक्षात जावं, या बाबतीत ब्राह्मण महासंघाची काही भूमिका नाहीये. पण त्यांनी जे वाक्य वापरलं की मुळात एका ब्राह्मणाला आम्ही हे दान करत आहोत. अरे दादा, तुम्ही कोण आहात दान देणारे? हा साधा प्रश्न आहे आमचा. तुमच्याकडे जर ती गोष्ट असेल तर तुम्ही द्याल ना. म्हणजे दान त्या गोष्टीचं केलं जातं जी गोष्टी आपल्याकडे आहे ती. आणि हा रोष एका सामान्य ब्राह्मण माणसाचा आहे. तुम्ही त्या व्यक्तीबद्दल बोला, आम्हाला काही म्हणणं नाही, त्या पक्षांबद्दल बोला. पण जेव्हा तुम्ही एखाद्याच्या बद्दल जातीवाचक बोलत असाल तर त्या समाजाला तो वर्म आजपर्यंत लागणार. आणि हाच रोष आज लोकांचा निघतोय, हाच रोष दिसतोय. नाथाभाऊंनी हे वाक्य वापस घेतलं नाही तर कदाचित लोक आंदोलन करणारच. आम्ही कोण होतो सांगणार आहे त्यांना? एक सामान्य ब्राह्मण माणसाची ही हा
जेव्हा हे वाक्य बाहेर आलं प्रसार माध्यमांद्वारे तर त्यांच्या मनातला हा राग बाहेर पडला. म्हणजे मुळात शेखदार साहेब 2008 साली आपल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची स्थापना झाली आणि अगदी साधारण आता जवळपास 32 आमची आघाड्यांवर व्याप्ती आपण काम ही करतो. 14 राज्यांमध्ये आहे. तालुका लेवलला आमचे पदाधिकारी आहेत, जिल्ह्यामध्ये आमची सगळी कार्यकारिणी आहे आणि हा महाराष्ट्रभरातनं आलेला राग आहे. म्हणून आपण इथे आज चर्चेला बसलो आहोत की त्या व्यक्तीने हे वाक्य वापरावं अशी त्यांच्याकडनं अपेक्षा नाही. म्हणजे साधारण म्हणजे जेव्हा 2014 मध्ये ते महसूल मंत्री पण होते आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तर तिथपासून कुठे ना कुठेतरी ही नाराजी, कारण की तेव्हा मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत आणि त्या मला शर्यतीत वाटतं पण ते ही होते. अंतर्गत भूमिका त्यांची, अंतर्गत पक्षाची एक भूमिका होती. त्यांना काही त्रास झाला हा त्यांचा अंतर्गत गोष्ट आहे. त्या बाबतीत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने कधी भूमिका मांडली नाही आणि आम्ही त्या बाबतीत जाऊ इच्छित पण नाही. पण हे जेव्हा वाक्य एखाद्या वेळेस येतं तेव्हा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ एका व्यासपीठाद्वारे तुमच्याद्वारे आम्ही आमचा राग हा व्यक्त करतो. शेखदार साहेब, आपण आता म्हणजे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं जे काही विविध कामं करता किंवा लोकांमध्ये जाता, एम्पॉवरमेंट असतील किंवा आणखी काही कार्यक्रम असतील, मुळात ज्यावेळी ब्राह्मण द्वेष उफाळून येतं किंवा एखादं असं वक्तव्य येतं त्यावेळी तुम्ही संपूर्ण संघटन म्हणून एकत्र काम करता का एखादी विशिष्ट भूमिका घेऊन काम करता? संघटन म्हणूनच करतो. मुळात ब्राह्मण द्वेष यावा का हा मला प्रश्न आहे. आपण सगळेच म्हणता की ब्राह्मण या देशामध्ये 3.5% आहेत. 3.5% ब्राह्मणांनी एवढा त्रास द्यावा की तुम्हाला ब्राह्मण द्वेष निर्माण व्हावा, हा मुळात प्रश्न आहे आमचा. ब्राह्मण हा माणूस जो आहे छत्रपती शिवाजी राजांपासून गृहप्रतिपालक आपण त्यांना म्हणतो की त्यांनी त्यावेळेस जे 12 बलुतेदार स्थापन केलं, सगळ्या लोकांना एकत्रित ठेवलं. आजही ब्राह्मणाला एका छोट्या खेडेगावात जा तुम्ही, शेतकऱ्याला पहिलं दान देतो, प्रत्येक समाजाला देतो, पण फक्त ब्राह्मणालाच देतो असं आहे का? तो एक मान आहे. त्याप्रमाणे सगळे एकत्रित राहिले आणि तुम्ही काही झालं की ब्राह्मणांना दोष देणार किंवा त्यांच्याबद्दल रोष निघणार अशी आशा ठेवून की ब्राह्मण हा शांत माणूस आहे, काही करणार नाही, तसं चुकीचं आहे. आता तो काळ बदललाय. लोक रस्त्यावर येतील, युवक देखील आता हे झालेले आहेत. हा काळ पूर्णपणे बदललाय. ब्राह्मण मतदार सुज्ञ आहे, तो ह्या सगळ्या बघतोय. आम्ही त्यांना सांगण्याची गरजच नाही की तुम्ही अमक्या पक्षाचं हे करा, अमक्या पक्षाला हे करा. ब्राह्मण मतदार अति सुज्ञ आहे असं मी म्हणतो. या म्हणजे खडसेंच्या या विधानामुळे म्हणजे ते स्पष्ट असंही म्हणाले होते की मी भल्या भल्यांना दान करतो, तर एका ब्राह्मणाला मुख्यमंत्री. फार छान आहे साहेब, आनंद आहे. आपण दान देत आहात, तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही दान करणार आणि दान द्यावं सगळ्यांना. पण तुम्ही दान, तुमच्याकडे जी गोष्ट आहे तीच द्याल ना. जर तुमच्याकडे जी वस्तू नाही आहे आणि म्हणतो मी दान केली, ही हास्यास्पद गोष्ट. आणि ते बोलताना तुम्ही एखाद्या जातीवाचक शब्द वापरता, याबद्दल आमचा आक्षेप आहे, हा राग आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता ते दाखल झाले आहेत. गेली 40 वर्ष त्यांनी भाजपमध्ये काम केलं आणि आता त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला काही फटका बसण्याची शक्यता आहे? अजून तरी अधिकृतरित्या मला वाटत नाही, माझ्या ऐकवण्यात नाही की राष्ट्रवादी पक्षाने याच्याबद्दल काही वक्तव्य केलं आहे किंवा निषेध केला आहे, काही नाही आहे. आणि आमचा जो काही राग आहे ज्या व्यक्तीने हे शब्द वापरले त्याच्याबद्दल आहे. मला तरी वाटत नाही असं काही त्या पक्षाकडनं काही अजून त्यांनी ना त्याचा नकार केला आहे किंवा काही असं वक्तव्य अजून तरी. तुम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या श्रेष्ठींना काही निवेदन देणार आहात का या संदर्भामध्ये? आम्ही डायरेक्ट नाथा भाऊंना सांगणार आहोत तुम्ही हे वक्तव्य केलं, त्यांच्याशीच बोलतो, तुमच्याद्वारे आम्ही त्यांनाच. जर ते पुण्यात आले तर तुम्ही प्रत्यक्षात भेटणार त्यांना, अगदी प्रश्नच नाही. आणि हे वाक्य वापस द्यावं. आता जी पुणे पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक आहे त्याच्यावर काही फटका बसू शकतो का या सगळ्या त्यांच्या विधानाला? कारण की राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील उमेदवार इथे आहेत. मी तर म्हणेल बसू शकतो, बसायला पाहिजे. त्याच्यासाठीच ब्राह्मण महासंघ प्रयत्न करतोय, एक वोट बँक तयार करण्यासाठी सगळे एकत्र करतोय. जर एखादा व्यक्ती, एखादा माणूस ब्राह्मण या संस्थेला, किंवा ब्राह्मण आहे काय हो, ब्राह्मण जो शिकला आहे, व्यवस्थित आहे, तो ब्राह्मण आहे. माणूस हा जन्मापासूनच ब्राह्मण नसतो. बाबासाहेब पण म्हणून गेले, कोणीही ब्राह्मण नसतो जन्मापासून. तो शिक्षित आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी मानतो, तो ब्राह्मण आहे. आणि आम्ही तेच मानतो. मला वाटत नाही आतापर्यंत सध्याच्या काळात कोणी ब्राह्मणांनी कुठल्या एका जातीबद्दल टीका केली आहे. काही सगळ्यांना समावेशक, सगळ्यांना घेऊन जाणारा जो माणूस आहे तो ब्राह्मण आहे असं आम्ही मानतो. अच्छा, म्हणजे मुळात आत्ताची भूमिका आहे ब्राह्मण महासंघाची की त्यांनी माफी मागायला हवी किंवा हे विधान
तातडीनं घ्यावं. मागं घेणं गरजेचं आहे. अगदी पण बरोबर. हे जर या पुढील काळात जर झालं नाही किंवा पक्षाच्या वतीनं सुद्धा काही एखादं भूमिका त्यांनी मांडली गेली नाही तर नेमकी आपली ब्राह्मण महासंघाची भूमिका काय असू शकते? जसं आता आपण म्हणलात की समजा नाथाभाऊ पुण्यात आलेत, पुण्यात कुठे गेले तरी आम्ही त्यांना तुमच्याद्वारे या व्यासपीठाद्वारे आम्ही त्यांना आवाहन करतो की त्यांनी ते वापस घ्यावं. कारण ते वाक्य बोलताना त्यांनी ब्राह्मणाला दान दिले असं म्हणलेलं आहे. हो साहेब, परत आम्ही तेच म्हणतो की तुमच्याकडे काही गोष्ट असेल तर तुम्ही दान द्याल, आणि ब्राह्मणाला दान करण्याची मला वाटत नाही गरज. कोणी आलं तुम्हाला याचना तर तुम्ही दान द्याल ना. त्याच्यामुळे हा जो रोष आहे हा सगळा निघतोय. अच्छा, म्हणजे मुळातच एकंदरीत आपल्या ब्राह्मण महासंघाची भूमिका हीच आहे की एकनाथ खडसेंनी केलेले जे काही जातीवाचक विधान आहे ते मात्र त्याला आक्षेप आहे. अगदी बरोबर. बाकी त्यांच्या कुठल्याच दुसऱ्या गोष्टीला आक्षेप नाहीये. करू शकतो. अर्थातच ब्राह्मण महासंघाने भूमिका स्पष्ट केलेली आहे. जर उद्या परवा कदाचित जर एकनाथ खडसे पुण्यात आलेच तर कदाचित त्यांना हा जाब विचारला जाईल. आणि ब्राह्मण महासंघाची भूमिका स्पष्ट आहे की त्यांनी हे विधान मागे घ्यायला हवं किंवा याबद्दल माफी मागायला. आता त्याच्याबद्दल पुढचं काय करायचं काय नाही याची आमच्या कोर कमिटीची बैठक या आज संध्याकाळी होते आहे, त्याच्यामध्ये ठरणार आहे. पण नक्कीच आमची भूमिका ही फार कठोर राहणार आहे. कारण हे वाक्य परत कोणी म्हणू नये एवढं आम्हाला त्यांना सांगणार आहे. ओके, धन्यवाद शेखदार साहेब, आपण या ठिकाणी धन्यवाद. आलात आणि अतिशय मनमोकळेपणाने आमच्याशी संवाद साधला आणि तुमची जी भूमिका आहे ब्राह्मण महासंघाची ती स्पष्टपणे दर्शकांसमोर मांडली. तर हे होते विजय शेखदार, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ. त्यांनी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे की एकनाथ खडसेंनी हे विधान मागं घ्यावं. अर्थातच हे विधान जे केलं गेलेलं आहे हे जातीवाचक आणि ते योग्य नाहीये. ब्राह्मण महासंघानं निश्चितच याबद्दल आवाज उठवण्यासाठी आज संध्याकाळीच ती कोर कमिटीची एक मिटिंग घेणार आहे आणि त्याबद्दल त्यांची पुढची भूमिका स्पष्ट होणार आहे. पाहत रहा टॉप 20 न्यूज, आपली बातमी. आपल्या वादग्रस्त विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त करणाऱ्या ट्विटमध्ये खडसे नेमकं काय म्हणाले ते पाहूया. दिनांक 6 नोव्हेंबर 2020 रोजी मी सभेमध्ये जे बोललो त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळं ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक डेक्कन वॉटर ट्रीटमेंटचे MD तसंच डेक्कन AV मीडिया सर्व्हिसेसचे संचालक अनिर्बन सत्यरंजन सरकार यांना नेपाळमधील गांधी पीस फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे गांधी तत्त्वज्ञान, राजकीय परिस्थिती, शांतता आणि मानवता या विषयासाठी सन्माननीय डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली. अनिर्बन सरकार हे पुण्यातील नामवंत उद्योजक आहेत. वॉटर ट्रीटमेंट या विषयातील जाणकार म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. डेक्कन AV मीडिया सर्व्हिसेसचे संचालक म्हणूनही ते काम पाहतात. भारतातील सामाजिक स्थिती, शैक्षणिक धोरण तसंच राजकीय परिस्थिती या विषयावर त्यांनी विविध सेमिनारमध्ये सहभाग घेऊन आपले विचार मांडले आहेत. सरकार यांनी गांधी तत्त्वज्ञान, राजकीय परिस्थिती, शांतता आणि मानवता या विषयावर सादर केलेला प्रबंध आणि त्यांनी विविध क्षेत्रात केलेलं कार्य पाहून नेपाळमधील गांधी पीस फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेनं त्यांना ही सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे. आंतरराष्ट्रीय संस्थेकडून बहाल करण्यात आलेल्या या सन्माननीय डॉक्टरेट पदवीबद्दल अनिर्बन सरकार यांचं उद्योग जगतात सर्वत्र कौतुक होत आहे. टॉप 20 न्यूजमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. फिल्मों में हीरो बनना आसान है, लेकिन रियल लाइफ में हीरो बनना बहुत मुश्किल. अब आ गया थ्रो, इंडिया का पहला इम्पैक्ट एक्टिवेटेड फायर फाइटर. Pick, aim, throw. Whoa! Oh. अब हर घर में फायर फाइटर. Bring home throw, your personal firefighter. दिवाळीच्या खरेदीसाठी पुणेकर मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. लक्ष्मी रोड, तुळशीबाग, मंडई अशा बाजारपेठेत पुणेकर गर्दी करताना दिसून येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची सुनामी येणार अशी शंका व्यक्त केली आहे. त्यामुळं बाजारपेठेत गर्दी करून पुणेकर कोरोनाला आमंत्रण तर देत नाहीत ना अशी भीती वाटते आहे. आता दिवाळी आली, जवळपास सगळं काही आपण उघडलेलं आहे. गर्दी मी पाहतोय वाढत चाललेली आहे, चांगली आहे.
एक जिवंतपणाचं लक्षण आहे. गर्दी वाढते आहे. सगळे व्यवहार जवळपास पूर्वपदावरती यायला लागलेले आहेत आणि इथेच मला थोडीशी एक खबरदारी आपण घ्यावी अशी विनंती करायला संवाद साधत आहे. हा आहे पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग, मंडई आणि लक्ष्मी रोडचा परिसर. कपडे, आकाशकंदील, फराळाचे पदार्थ इत्यादींच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडालेली पाहायला मिळते. कोरोनाबद्दलची भीती खुंटीला टांगून उतरलेले पुणेकर पाहता सुज्ञ पुणेकरांना सांगावं वाटतं की कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असला तरी अजून पूर्णपणे कोरोना संपलेला नाही. नाही, मास्क नसणारे येतच नाहीत. त्यांना शक्यतो आम्ही प्रत्येक सांगतोच, मास्क लावा. 4 महिने झाले बंद होतं दुकान, आता चालू झालंय. पण आता दिवाळीमुळे गर्दी खूप वाढलीत. आम्ही आमची काळजी घेतो मास्क लावून आणि कस्टमरला पण असं लांबनच हार काय द्यायचं तर देतो. काय सांगायचं, आता गर्दी तर व्हायची ते होणार. सणाला तर गर्दी होतीच, पण घाबरून जर घरात बसलं किती दिवस बसणार आपण. आम्ही आमची स्वतःची काळजी घेतो. सॅनिटायझर वापरतोय, मास्क कंटिन्यू लावतोय. वर्षातला सगळ्यात मोठा सण म्हणून दिवाळीचं वेगळं महत्त्व आहे. यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचं संकट आहे, तरीही या संकटाची तीव्रता आता कमी झालेली पाहायला मिळते. त्यामुळे साहजिकच दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ हळूहळू फुलू लागली आहे. पुण्यातील ग्राहकपेठ देखील ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर झाली आहे. ऑनलाईन हा बिझनेस थोडा जास्ती प्रमाणात वाढलेला आहे. आमच्याकडे देखील जे सिनियर सिटीजन्स आहेत यांची वारंवार विचारणा होते की आम्हाला घरपोच माल दिला जाईल का. आत्तापर्यंत आमच्याकडे ती सोय नव्हती, परंतु दोघंही घरामध्ये वयस्कर लोक आहेत अशांसाठी आणि जे आमचे कायमचे ग्राहक आहेत वर्षानुवर्ष, त्यांना आम्ही मात्र आत्ताही विशेष बाब म्हणून गेले 1.5-2 महिने ही सुविधा देत असतो. आणखी एक थोडा मला परिणाम दिसून येतो की लोकांना लाईनीत उभं राहावं लागतं. त्याला काहीबद्दल लोकांची नाराजी आहे. पण मला या निमित्ताने आपल्या चॅनलच्या मार्फत सांगावंसं वाटतं की लाँग टर्मला आपल्या तब्येतीच्या दृष्टिकोनातून कोरोनाचा प्रादुर्भाव फैलू नये म्हणून सोशल डिस्टन्स पाळणं अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही ती काळजी घेतो आहे. आमची प्रतिनिधी नम्रता कामत हिनं इथल्या ग्राहकांशी संवाद साधून एकूणच यंदाच्या दिवाळीच्या तयारीचा घेतलेला हा आढावा. कोरोनाच्या महामारीच्या संकट काळानंतर ही पहिल्यांदाच दिवाळी आली आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी ग्राहकांची दुकानात खरेदी करायला रांग लागलेली आहे. काही नागरिकांना आपण विचारून घेऊया की त्यांना या दिवाळीची तयारी कशा पद्धतीनं केली. ताई, या दिवाळीची तयारी कशा पद्धतीनं केली? अजून चालू आहे, आता खरेदी झाली. आता इथं पुढं फराळचं तयारी चालू करणार आहे. सगळी खरेदी झालेली आहे झालेलं कपडे आणि फराळ कसा घरी बनवणार की काही विकतचा फराळ? घरीच करणार, मी सगळं घरीच करते. आणि कशा पद्धतीनं काळजी घेता? इतकं बाहेर पडलात तुम्ही, फराळ खरेदी केलात आणि कशा पद्धतीनं काळजी? काय डिस्टन्स ठेवायचं, मास्क घालायचं व्यवस्थित, हाताला सॅनिटायझर लावायचं, काळजी घ्यायचं, आपलं काळजी घ्यायचं. ही दिवाळी आली, आता खुश आहात? हो, खूप खुश आहे. बाहेर पडला तर दिवाळी पहिला दिवाळी चांगला होऊ दे, एवढंच. कोरोना जाऊ दे पळून, दिवा लावून कोरोना पळून जाऊ दे. या काकू ताई तर म्हणतायत कोरोना जाऊ देत आणि दिवाळी आनंदात साजरी होते. आपण आणखीन एका ग्राहकांकडून विचारून घेऊयात. ताई, काय सांगाल? एक मिनिट, काय सांगाल, कशा पद्धतीनं तुम्ही दिवाळी साजरी करताय? फराळ घ्यायला बाहेर पडला आहात? आम्ही फराळ घ्यायला बाहेर पडलो. सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क लावा. जे सगळेजण हे रूल फॉलो करतील तर सगळ्यांची दिवाळी आनंदात जाईल. आणि दिवाळी सण हा वर्षातनं एकदा येतो, त्याच्यामुळे जो उत्साह असायला पाहिजे तो भाविकांमध्ये नाही आहे. का? तर कोरोनाच्या भीतीमुळे. पण तो उत्साह आपण निर्माण केला पाहिजे आणि ते जे अटी नियम आहेत ते फॉलो करून आपण आनंद घ्यायचा आहे दिवाळीचा. काहींनी आपल्याला सांगितलं लोकांमध्ये आनंदाचं वातावरण नाही आहे, तर एका ताईकडून आपण पाहिलं आनंदाचं उत्स्फूर्तेचं वातावरण. ताई, काय सांगाल, काय काय खरेदी केली? मी भरपूर सारी खरेदी केली आहे. किराणा माल इथला खूप छान आहे आणि बाकी पण सगळं इतरवर शॅम्पू आणि स्टीलची भांडी आहे ते पण सगळी खरेदी केली आहे. आणि दिवाळीच्या फराळाबद्दल काय सांगाल?
दिवाळीचे सगळे फराळ इथे तयार पण आहेत आणि भाजण्या आणि अनारसे म्हणजे रॉ मटेरियल पण इथे भरपूर चांगल्या प्रमाणात वेगवेगळ्या ब्रँड्सचं पण इथे उपलब्ध. तुम्ही दिवाळीचं फराळ इथूनच घेतला की घरून ते चितळे आणि साहिल असे वेगवेगळे प्रकारचे इथे ब्रँड्स आहेत, ते इथून पण घेत. आणि आता बाहेर पडलात, मास्क वगैरे लावलात, काळजी कशा पद्धतीने घेतात? काही मनात शंका भीती वगैरे काही आहे? शंका आणि भीती तर सगळ्यांच्याच मनात आहे, पण आपण जर स्वतःहून काही रूल्स पाळले, उदाहरणार्थ सोशल डिस्टन्स, मास्क आणि तिसरं म्हणजे सॅनिटायझेशन, हे जर पाळलं तर मग काहीच भीती नाही. आणि घरी जाऊन व्यवस्थित कपडे चेंज केले आणि हे केले तर काहीच भीती नाही. टॉप 20 न्यूज आपली बातमी, पुणे, नम्रता काळे. तर हे होतं आजचं प्राईम टाईम बुलेटिन. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप 20 न्यूज आपली बातमी.